तुमची जर मीनरास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मीनराशीच्या मंडळींनो, बिग अलर्ट. येणाऱ्या 5 दिवसात तुमच्या घरी मोठी गर्दी होणार. मीनराशीच्या मंडळींनो, काळजाचा ठोका चुकवणारी आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अत्यंत अकल्पनीय घटना येत्या काही दिवसात घडणार आहे. तुमच्या बंद दारावर अचानक अशी एक अकल्पनीय माणसे दस्तक देतील, ज्याचा चेहरा पाहताच तुमचे डोळे पांढरे होतील. हा केवळ एक साधा योग नसून ब्रह्मांडातील एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादित बांधलेला आणि तितक्याच रहस्यमय संकेताशी जोडला आहे, जो थेट तुमच्या नशिबाचा एका मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहे. मीनराशीवर सध्या शनीची भयंकर 7.5 सुरू असल्यामुळे आणि तुमच्या राशीचा स्वामी साक्षात देवगुरु बृहस्पती असल्यामुळे गेले अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक छळाचा आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहात, तो आता एका भयंकर वळणावर येऊन थांबला आहे. रक्ताचं पाणी करूनही जेव्हा कष्टाचे फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ सुटते, तेव्हा माणूस कमलेच्या हातात त्याच्या गर्दीत जातो. इथूनच तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कालचक्राने आता एक अत्यंत उग्र रूप धारण केलं आहे. त्या अदृश्य देवी शक्तीने तुमच्या शत्रूचा हिशोब पूर्ण केला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि थरारक कल्टानी मिळणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, वैद्यकीय ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडीमागे शनीच्या प्रभावाखाली ग्रहाची एक अत्यंत दुर्मिळ, डोळे दिपवणारी आणि तितकंच रहस्यमय युती कारणीभूत ठरली आहे. मीनराशीमध्ये होणारी ही ग्रहाची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमची जुनी नकारमाता आणि भीती एका झटक्यात नष्ट होईल. आगामी 5 दिवस साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे, जी माणसाच्या नशिबात फक्त एकदाच येते आणि संपूर्ण जग पाहत राहतं. कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसाची उलटी गणती आता सुरू झाली आहे. या 5 दिवसांमधील एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्षात दारात एक असा अत्यंत गुप्त आणि थरारक शुभ समाचार मिळणार आहे, जो ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल. पण ती केवळ अथंग आनंदाने असेल. नोकरी, व्यवसाय किंवा तुमच्या कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा, जी तुम्ही आजवर कोणालाही सांगितली नाही, ती अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. नशिबाचा हा अचानक बदलणारा वेग पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होतात आणि ज्याच्यासाठी तुम्ही दिवसरात्र डोळ्यात पाणी आणलं, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्यासमोर उभी टाकणार आहे. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबडून घेणाऱ्या आणि तुमच्या गरिबीची परिस्थितीची चेष्टा करणाऱ्यांना एक सनातन मंडळी चपराक देणारी ठरणार आहे. जेव्हा अचानक एखादं नशीब पालटतं, तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरेही कसे भयानक बदलून जातात, हा थरारक अनुभव तुम्हाला लवकरच येईल. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रियांची किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका नेहमी सर्वात मोठी राहिली आहे. कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर किंवा जवळच्याच एका व्यक्तीचा गुप्त शाप व मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळून ठेवत असतो. या 5 दिवसात तो नात्यामधील दोष, शाप आणि करणीसारखी वाईट बाधा पूर्णपणे जाळून खाक होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुखशांतीचे आणि अफाट संपत्तीचे साम्राज्य निर्माण होणार आहे. मीनराशीच्या मंडळींनो, हे प्रामुख्याने पूर्वभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा किंवा रेवती नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे जन्मापासूनच अत्यंत विचारी, स्वाभिमानी आणि मनात कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर हसू ठेवणारी असतात. तुमच्या देवी स्वभावामुळे आणि गुरु शनीच्या विशेष प्रभावामुळे त्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमलेचे वाढणार आहे.
लोक तुमच्या शब्दाला राजाज्ञ मानतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर अनपेक्षित गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठं आणि थरारक रहस्य इथेच दडलं आहे मंडळी. इथेच दडलं आहे जे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा मोठा घात होऊ शकतो. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा विचार करून येत नसतो. या गर्दीत काही चेहरे मुखवटे घालून येत आहेत. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफाट अनुभवत असून त्यांना तुमची प्रगती अजिबात सहन होत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटे हसू असले तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाडवा करण्याची तीव्र आणि भयानक इच्छा गुदमरत असते. हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातली खरा हेतू ओळखणं तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हाही लोक तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यातील एक विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यांवर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानक काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसतात समजून समजा की विश्वासाने तुमच्यासाठी मंडळी विश्वासाने तुमच्यासाठी कुबेराचं दार उघडलं आहे. पण त्याचवेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनून तुम्हाला संपवण्याचा कट रचला जात आहे. मीनराशीच्या मंडळीनं इथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची गरज आहे. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला आरशावरून फळशावर आणू शकते आणि राजाचा रंक करू शकते. तुम्ही भावनेच्या भरात घेऊन लोकांवर लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना किंवा आपल्या तिजोरीच्या चाव्या इतरांसमोर उघड्या करून बसता. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुम्हाला तुमच्या योजना, आर्थिक बाबी आणि खाजगी गोष्टींवर पूर्णपणे मौन धारण करावं लागेल. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकर्मक आणि चमत्कारी बदल घेऊन येत आहे जो तुमचा संपूर्ण बँक बॅलन्स बदलून टाकेल. अनेक दिवसापासून बुडालेले, अडकलेले किंवा थकीत असलेले पैसे, कुणीतरी मुद्दामून बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशांनी भरून टाकेल आणि तुमचं नशीब पालटून टाकेल. हा धनलाभ तुमच्या आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल यात शंका नाही. परंतु लक्षात ठेवा की या धनलाभाची वास्ता अचूक दुसऱ्या कोणाकडेही करू नका. अगदी स्वतःच्या सावलीलाही सांगू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनेची आणि आर्थिक व्यवहाराची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा आणि कंगाल करण्याचा कट रचत आहेत. त्यामुळे कोणतीही गुंतवणुकीपूर्वी डोळे व कान उघडे ठेवा आणि कोणावरही अंधारा विश्वास ठेवू नका. जेव्हा ब्रह्मांड तुमचे नशीब बदलणार असते तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला देवाकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग झाल्यानंतर किंवा जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न व ऊर्जेने भरलेलं वाटत असेल तर समजून जा की तुमच्यावर देवी शक्तीची आणि न्यायदेवताची पूर्ण कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या हा काळ तुमच्या अंतर्शक्ती जागृत करण्याचा पूर्व संकेत आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडला आहे ज्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्तोत्र, पांढरी गाय किंवा मंदिर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत आशीर्वाद देताना दिसतील तर हा तुमचा पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचा मोठा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घरात मुख्य दरवाजावर अचानक एखादं सुंदर पाखरू किंवा मुंग्याची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसेल तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीची पावले पडणार आहेत. तिसरा आणि शेवटचा सर्वात शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारामध्ये होणारा अचानक बदल. होय, जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड किंवा इतरांबद्दलची नकारमाता गळून पडते आणि मन अत्यंत शांत व आशीर्वादी बनू लागतं. एवढंच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटं सोडलं होतं तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल तेव्हा तुमचे छुपे किंवा तुमचे लपलेले विरोधक
आणि पाठीत खंजीर खुपसणारे लोक पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागतील हे विसरू नका. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातील. तुमचा मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, जेणेकरून तुम्ही पुन्हा अपयशी व्हाल. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड विधाता आणि कर्माचा हिशोब ठेवणारे देव उभे असतात, त्यांच्या जगात कोणीही वाकडे करू शकत नाही. हा विश्वास नेहमी मनात घट्ट ठेवा. सर्व नकर्मता, जळफाटावर आणि शत्रूच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला महाउपाय करायचा आहे, जो तुमच्या शत्रूचे करबंड मोडून टाकेल. रोज सकाळी उठून भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करा. त्या अगोदर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ मात्र लिहायला विसरू नका मंडळी. कमेंट केली नसेल तर लगेच कमेंट देखील करा. तर पहा मंडळी, तुम्हाला सकाळी लवकर उठून भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करा. गुरुवारी विष्णू सहस्रनामाचं किंवा गुरुवार व्रताचं पठण करा. तसेच गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना पिवळे अन्न, केळी किंवा धार्मिक पुस्तकाचं दान करावे आणि मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा मानसिक जप करावा. हा जप कमीत कमी 108 वेळा नक्की करावा. मंडळी, हा जप तुमच्या भोवती असं दिव्य कवच निर्माण करेल, ज्याला भेदणं शत्रूला कधीही शक्य होणार नाही. येत्या 5 दिवसाचे अत्यंत मोठे रहस्य हेच आहे की ज्या ठिकाणी परिस्थितीला तुम्ही आतापर्यंत अपयश समजत होतात, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि या शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आता कमेंटमध्ये माझ्या नशिबावर विश्वास आहे, श्री स्वामी समर्थ असं पूर्ण श्रद्धेने लिहा. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करा. सांगितल्याप्रमाणे देखील कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.